नमस्कार, तारा न्यूजच्या या विशेष बातमीमध्ये मी सुरेखा तुमचं स्वागत करते। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेत सत्ता चालवणाऱ्यांनीच आज महाराजांच्या स्मृतीकडे दुर्लक्ष केले। कोल्हापुरात झालेल्या वाघनक्यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। कोल्हापुरात झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचं चित्र पाहून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उमटलाय, ही स्वराज्याची राजधानी की सत्तेच्या निष्काळजीपणाचं केंद्र? लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यात आली 3 वर्षाच्या करारावर। राज्यभर या वाघनख्यांचं प्रदर्शन वाजत गाजत सुरू आहे। सातारा, नागपूर येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते, पण कोल्हापुरात मात्र फक्त ऑनलाईन उद्घाटन, तेही चालत्या गाडीतून। स्वराज्याच्या राजधानीत महाराजांच्या वाघनख्याचं उद्घाटन रिकाम्या खुर्च्यांसमोर झालं। मंत्री नाही, खासदार नाही आणि आमदारही नाही, फक्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित। शाळेतील काही विद्यार्थी आणून हा ऐतिहासिक सोहळा औपचारिकरित्या संपन्न झाला आणि त्याच निष्काळजीपणावरून सुरू झाल्या राजकीय तोफा। उद्धव ठाकरे गटाने हल्लाबोल केला। शिवरायांचं नाव घेऊन सत्ता मिळवणारे त्यांच्याच गौरवाच्या प्रदर्शनात गैरहजर। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनीही पालकमंत्र्यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला। काही अधिकाऱ्यांवरही ढिसाळ नियोजनाचा आरोप झाला। या सर्व गोंधळानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चौकशीचे आदेश दिले आणि आश्वासन दिलं की पुढील काही महिन्यात हे प्रदर्शन अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूपात सादर केले जाईल। पण कोल्हापुरातल्या जनतेच्या मात्र मनात एकच प्रश्न, महाराजांचं नाव फक्त घोषणांमध्ये की कृतीतही? स्वराज्यांचा वारसा जपायचा की राजकारणात हरवायचा, निर्णय सत्ताधाऱ्यांनीच घ्यायचा आहे। वाघनख्यांचं प्रदर्शन कोल्हापुरात सुरू झालं खरं, पण या प्रदर्शनाने सत्तेच्या राजकारणाला नवं वळण दिलं। शिवरायांचा वारसा जपणं ही केवळ जबाबदारी नाही, तर आपला अभिमान आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।